जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकोद येथे खासगी बसने बैलगाडीला उडवल्याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडिओ समोर आला असून जळगावचे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुण्याला जाणाऱ्या खासगी बसने बैलगाडीला उडवल्याची घटना घडली आहे। रस्त्याच्या बाजूला उभ्या बैलगाडीला वेगाने जाणारी खासगी बस उडवत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे। बैलगाडी पूर्णपणे चक्राचूर झाली असून सुदैवाने या अपघातामध्ये बैलगाडीवरील शेतकरी बालबाल बचावला आहे। या अपघातानंतर महामार्गावरील वाकोद गावाजवळ गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले। या संदर्भातली माहिती आज दिनांक 18 मार्च रोजी सकाळी 10 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। संदर्भात ग्रामस्थ नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। संभाजीनगर जळगाव महामार्गावरती वाकोद ठिकाणी हा तो अपघात झालेला आहे। असे छोटे मोठे अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत। परिसरातील 20 ते 25 खेड्यापाड्यावरनं विद्यार्थी या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयासाठी या ठिकाणी येत असतात। असे अनेक प्रकारचे अपघात या ठिकाणी घडतात आणि कुठलाही प्रशासनाचा कर्मचारी किंवा या ठिकाणी उपलब्ध नसतो। तर प्रशासनाला एक विनंती आहे की आपण जर या ठिकाणी गतिरोधक बसवले तर किमान होणारे जे अपघात आहेत, जे जीवितहानी आहे ती 100% या ठिकाणी थांबणार आहे। आज काही वेळापूर्वी 10वीच्या मुलांचे पेपर पण आहे आणि या ठिकाणी एवढी गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत की अनेक विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेला या परीक्षेसाठी मुकावं लागणार आहे। उलटचे माझी प्रशासन हीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी ब्रेकर बसवून ह्या होणाऱ्या अपघातापासून नागरिकांना विद्यार्थ्यांना सुटका द्यायची। हा परिसर छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या नॅशनल हायवे मार्गावरती वारंवार इथे घटना घडत आहे। तरी प्रशासनाने यावरती लक्ष द्यावे। इथे झेडपी शाळा आणि माध्यमिक शाळा यांचे जवळपास 2000-1000 असे 3000 विद्यार्थी रोज प्रवास करतात। यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर यावरती लक्ष द्यावे। ही जी घटना झाली आहे त्यामध्ये थोडशाने एक व्यक्ती बचावला आहे आणि 2 ते 3 गाड्यांचा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे। यासाठी प्रशासनाने जागोजागी थोडेसे मोठे गतिरोधक बनवावे ही प्रशासनाला विनंती करतो।